जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। दक्षिण गोव्यातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे। अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी भाजप नगरसेवक सुशांत नाईक यांचा 22 वर्षीय मुलगा सोहम नाईक याला अटक करण्यात आली आहे। या मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एकीकडे नाशिक येथील 65 वर्षीय अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजप नगरसेवकाच्या मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सोहम नाईक याला बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्यावर पोक्सो ऍक्ट, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, गोवा चिल्ड्रन्स ऍक्ट, आयटी ऍक्ट आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांपासून सोहम अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत होता। त्यांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करून पीडित मुलींना धमकावण्यासाठी आणि गप्प राहण्यास भाग पाडण्यासाठी या व्हिडिओचा तो वापर करत होता। गेल्या आठवड्यात एका पार्टी दरम्यान आरोपींनी कथितरित्या हे व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवून आपल्या कृत्यांबद्दल सांगितले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन समोर निदर्शन करत कारवाईची मागणी केल्यानंतरच अटक झाली। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आणि माध्यमांना आवाहन केले आहे की पीडितांची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रसारित करू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा। सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणानंतर आता तथाकथित हिंदू धर्मरक्षक कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होतो। कायदेशीर लग्न करणाऱ्या मुस्लिम तरुणांविरोधात तुम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलने करता येतात, पण अशा या लिंगपिसाट नराधमांविरोधात तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार? यावरून तुमचा हा आक्रोश वाईट प्रवृत्तीविरुद्ध नसून एका विशिष्ट जाती धर्माविरुद्ध आहे असे स्पष्ट होते। त्यामुळेच अशा लिंगपिसाट कृत्यांना खतपाणी मिळत आहे। दोषी कोणत्याही धर्म, जात किंवा पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कायद्याने कारवाई व्हायलाच पाहिजे। पीडित अल्पवयीन मुलींच्या न्यायासाठी आणि अशा घटनांना रोखण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे।